हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे समर स्पेशल हेल्दी ज्यूस फॉर किड्स आणि त्यात मी तुम्हाला 3 प्रकारचे ज्यूस दाखवणार आहे, ज्यात ऑफकोर्स प्रत्येक ज्यूसमध्ये एक व्हेजिटेबल आणि एक फ्रूट असणार आहे, कारण दोन्हीचे सुद्धा बेनिफिट्स मुलांना मिळायला पाहिजे. आणि तसं तुम्हाला माहितीच आहे की खूप हीट वाढली आहे आणि जर आपण घरातच त्यांना काहीतरी फ्रेश ज्यूस बनवून दिलं तर किती चांगलं होईल रेदर दॅन बाहेरचं ज्यूस. कारण बाहेरचं ज्यूस किती हेल्दी आहे किंवा कोणतं वॉटर यूज केलं जातं ते सुद्धा आपल्याला माहिती नाही, जेणेकरून स्टमक इन्फेक्शन बाकीचे आजार सुद्धा होऊ शकतात. सो थँक्स टू अगारो स्लो ज्यूसर जो की आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे माझे जे काही ज्यूसेस आहेत ते विदिन सेकंड्समध्ये रेडी होतात आणि आज मी तुम्हाला त्याच 3 ज्यूसची रेसिपी दाखवणार आहे. ह्या ज्यूसरबद्दल मी नक्कीच आधीच्या 3 ब्लॉग्समध्ये मेन्शन केलेलं आहे आणि अप्रतिम आहे. ह्यात तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनवू शकतात आणि खरंच सांगते एवढं रिफ्रेशिंग फील होतं आणि फ्रेश ज्यूस आपल्याला घरच्या घरी मिळतात, ते सुद्धा काही मिनिटातच. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच हा ज्यूसर जो आहे स्लो ज्यूसर, अगारोचा स्लो ज्यूसर, तो तुम्ही घेऊ शकतात. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपीज. सो इंग्रेडियंट्स फार सिंपल आहेत. फर्स्ट ज्यूस जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे वॉटरमेलन अँड कॅरेट ज्यूस. तर त्याच्यासाठी मी इथे वॉटरमेलन जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं आहे आणि कॅरेट त्याचं 1 म्हणजे जर 2 कप वॉटरमेलन घेतलं असेल तर 1 मीडियम कॅरेट तुम्हाला घ्यायचं आहे. आणि स्वीटनेसची मला नाही वाटत काही गरज आहे, कारण दोन्ही सुद्धा गोष्टी स्वीटच आहेत. त्याचबरोबर ह्याचे जे सीड्स आहेत ते मी सगळे काढून घेतलेले आहेत. हा जो वॉटरमेलन अँड कॅरेट ज्यूस आहे इज रिच इन विटॅमिन ए अँड सी, जे आपल्या बाळाच्या इम्युनिटीला बूस्ट करतं. त्याचबरोबर हायड्रेशनसाठी आणि डायजेशनसाठी खूप चांगला आहे हा ज्यूस, मेकिंग इट अ रिफ्रेशिंग अँड न्यूट्रिशियस चॉईस. सो सेकंड ज्यूस जो आहे तो आहे पायनॅपल अँड क्युकंबर ज्यूस. जर पायनॅपल 1 कप घेतलं असेल तर क्युकंबर तुम्हाला हाफ घ्यायचं आहे. सो सर्वात आधी मी ह्यात पायनॅपल ॲड करते आणि मग क्युकंबर. सो फायनली आपला पायनॅपल क्युकंबर ज्यूस रेडी झालेला आहे. ह्यात सुद्धा आपल्या बाळाला मिळणार आहे विटॅमिन सी अँड अँटीऑक्सिडंट्स दॅट स्ट्रेंथन इम्युनिटी अँड सपोर्ट डायजेशन. त्याचबरोबर एक नॅचरल स्वीटनेस आहे आणि हाय वॉटर कंटेंट आहे, जे बॉडीला रिफ्रेश आणि हायड्रेटेड ठेवतो थ्रू आउट द. अँड द थर्ड ज्यूस इज ॲपल अँड बीटरूट ज्यूस, जो नायसाचा फेवरेट ज्यूस आहे. तिला खूप आवडतो हा ज्यूस. सो सर्वात आधी आपण ॲपल टाकूया आणि ह्यात आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा टाकावं लागेल, कारण ह्याच्यात जसं आपल्याला माहिती आहे वॉटर कंटेंट कमी असतं. मग थोडंसं वॉटर पोर करते. आणि फायनली द लास्ट ज्यूस म्हणजे ॲपल बीटरूट ज्यूस सुद्धा रेडी आहे. ॲपल बीटरूट ज्यूस इज रिच इन आयर्न, फायबर अँड अँटीऑक्सिडंट्स. सो हे एनर्जी लेवलला बूस्ट करण्यात हेल्प करतं. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन सुद्धा इम्प्रूव्ह होतं आपल्या किड्समध्ये. फायनली द 3 ज्यूसेस आर रेडी. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty. आता परत फ्रेश अप झालोय आणि चाललोय आता क्लिनिकला. सो येस बॅक टू बॅक ड्युटीज आहे आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and live, laugh and live. So yes, नाश्त्याला आहेत आज मेथीचे पराठे, थेपले आणि भूक लागली आहे सुपर. आयसा गेली आहे स्कूलमध्ये. So after so many days
फायनली अमोक आज जाणार आहे घरी दादरला. एन्जॉय केलं का नाही? कंटाळला? कंटाळला चलो एन्जॉय. भेटू लवकरच आपण. मे मध्ये पण ये सुट्टी असेल तेव्हा. येस. तर अजून पावसाळ्यात आलं पॉसिबल झालं ते. छान दिसते एकदम. मॉर्निंग छान दिसते एकदम फ्रेश. थँक्यू. सो आई चालली आहे दादरला. हो हो. आज स्वीटीच्या सासूबाई आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या भाच्याचं लग्न आहे. स्वीटी चालले शॉपिंगला. मला फोर्स केला आई चल चल चल. माझी पण तिच्या सासूबाईंवर बरोबर पहिलीच वेळ आहे. म्हणजे मला पण खूप म्हणजे छान वाटेल म्हटलं एन्जॉय करा सगळे. आणि स्वीटीला सांगितलंय का त्यांना जी आवडेल ती साडी वगैरे घे म्हणून. मला पण छान वाटेल त्यांच्याबरोबर जायला. आणि पहिलीच वेळ आहे, आम्ही मस्त एन्जॉय करू. आणि जाता जाता अमुक पण दादरलाच राहतो. त्याला आपल्या शिवसेना भवनच्या इथे सोडेल. आज काय मी बहिणीला भेटायला जाणार नाही, कारण का शॉपिंग म्हटल्यानंतर खूप वेळ जाणार. जायचं ना जरा 2 मिनिटं. नाही खूप वेळ जाईल. आणि आपण सगळे फॅमिली असं जाऊ भेटायला. नंतर येऊ आम्ही. त्यांची गडबड असते. आता येऊ नाही शकत म्हणजे काय, आता त्यांना शॉपिंग करायची आहे, मग तिथेच वेळ जाईल. आपला प्रश्न आहे की अमोक कोण आहे? अमोक माझा सगळ्यात छोटा लिटिल ब्रो आहे. स्मॉलेस्ट अमंग ऑल ऑफ अस सिबलिंग्स मध्ये. म्हणजे निलिशा मावशी जी सगळ्यात छोटी बहीण आहे आईची, तिचा मुलगा आहे. म्हणजे कॅनेडाला गौरी जी गेली आहे त्याचा, तिचा सख्खा भाऊ, छोटा भाऊ. एकाच वेळी सगळं होणार कार्यक्रम. म्हणजे शॉपिंग पण होईल, अमरला पण सोडल्यासारखं होईल, एकट्याला नाही जाता येणार. कंपनी भेटेल. हा कंपनी पण भेटेल आणि मस्त एन्जॉय करू आम्ही. येस एन्जॉय. बाय 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 बाय. बाय. येस लवकर भेटू. येईन मी लवकर. सो फायनली अमोक निघतोय. लवकर ये. 3 आठवडे कसे गेले कळलं पण नाही. मज्जा आली. आज 3रा आहे. ये लवकरच. मावशी आणि काकांना सांग विचारलंय. गौरीशी होईलच बोलणं. कॅनेडा डायरेक्ट. चलो बाय. सावकाश जा. येस आई सावकाश जा. ए नको हे नाही. मस्त मोठा हो. छान छान पर्सेंटेज येऊन दे आणि लवकरच फ्लाय कर. मग आम्ही पण येऊ. आम्ही पण येऊ मग तुझ्या फ्लाईट मध्ये बसायला. डन. एकदम खूप छान दिसतंय एकदम. आज पहिल्यांदाच चाललोय आम्ही एकत्र चाललोय. कोण पुढे बसतंय? मी पुढे बसतो. मग बसेल ना पुढे. उबेरवर ऍड्रेसचा क्लास वाला. सीमा मावशी पण आहे. नाही सीमा मावशी पण आहे. अच्छा तिकडनंच जाऊ. चला खूप छान वाटेल. आज पहिलीच वेळ आहे ना, आपण मस्त एन्जॉय करूया. भूक लागली तर सांगा. काय म्हणजे लागली भूक तर सांगा, आपण हे करू ना नाश्ता वगैरे करू. आला स्टॉप तुझ्या जवळ दादर. पहिल्यांदा झालात ना तुम्ही? हो पहिल्यांदा झालं. अटल सेतू नाही. अटल सेतू पहिल्यांदा झालंय ना? पहिल्यांदा. लवकरच पोहोचू आपण. झाले 3 दिवस झाले ना येऊन. 4 दिवस झाले ना. आता 4 दिवस. एक दिवसच पहिल्याच दिवशी झुणका
परत भेटूया मग. हा आईला आणि सांग विचारलं. काळजी घ्या. हो आईला सांग विचारलं, भाऊजींना विचारलं. तुम्ही येतातच आहात ना. हा मग येऊ मग. हा चल बाय. सावकाश जा. चालेल. हो बाय बाय. बाय बाय. नाही मावशी पण आहे. मावशी म्हणजे केतनची मावशी. नाही त्यांना पण दिवस कमी पडेल. मी एकटी असते. बघू मी वेळ मिळाला तरी सांगते तुला कॉल. पोचला का? मला आवडली तर काही अशी ठीक आहे. त्यातली काय आवडली तर बघू शकतो. पानेरी पानेरी छान आहे ना एकदम. किती सुंदर आहे एकदम. शिवशाही पैठणी खूपच छान. पैठणी तीन 3000 2900 अहो प्राईसचा प्रश्न नाही, जरा चांगलं मनात. हो सगळे जर बघा तुमच्या प्राईस. ते कमी वाले. चला चला मी येते. सावकाश चला. म्हणून तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. म्हणून डिस्टर्ब नाही केलं. सो बॅक टू होम. आज काय स्पेशल? स्पेशल आहे पाणी बघ. गरम आंघोळ हिली एवढं गरम पाणी. आज एवढं गरमी मला अजिबात जेवायची इच्छा नाही. असं वाटतं थंडगार काय देऊ? कोकम सरबत देऊ? अरे माझी शोंडूने काय आणलं नवीन? बरी आहेस तू? तब्येत बरी आहे? वाव. मज्जा आहे तुझी. छान छान अभ्यास कर. वाव मस्त मस्त अभ्यास करा. आणि बंद करायचं ना हे बॉक्स. क्लोज करून दाखव. हे दरवाजा नंतर. ठीक आहे चालेल. दीपक ज्योती नमस्तुते. दिवा दिवा दीपका कांदी कुंडी होती या दिवाला पाहून नमस्कार. खरंच पिया बाहेर बाय चष्मी घराती जी जी नंतर बी. आम्ही चाललो
गार्डन मध्ये ना. मी आता ते घेतलंय ना मोबाईल मध्ये माझं शॉपिंग ते मी यूज करते. सकाळी पण यूज केलं पण माझं होमवर्क असं स्कूलमध्ये. टीचरने होमवर्क करून घेतलं त्या दिवशी. टीचर विसरली तुला पाठवायला. हॅलो, आम्ही आता दादर फिरून आले. स्वीटीची चालले शॉपिंग. मी आता आले ताईकडे आणि मस्त ताईकडे येऊन छान मस्त भाकरी भाजी खाल्ली. आता विद्या आल्यानंतर चहा नाश्ता झाला आणि ताईला भेटून खूप छान वाटलं एकदम. मला तर शुभाला बघून खूप खरं खूप मस्त वाटलं. मला वाटत होतं माझ्या मनात होतच खरं. म्हटलं चल जाऊन दे, त्यांची शॉपिंग चालू आहे तोपर्यंत ताई जवळ आहे तर भेटून येते. मग आले म्हणजे निलिशाला फोन लावते तर निलिशाचा फोन लागत नाहीये. अमोक मला वाटतं झोपलाय त्यामुळे त्याचा पण फोन लागत नाही. म्हटलं चला विद्या पण भेटली, खूप छान वाटलं. आणि काव्या इकडे बसले. काव्याला असते, आता छोटी होती तेव्हा चांगले बोलत होते, आता लाजते थोडीशी ना. हो हो बोलते हो ना, लाजते ना. मस्त छान झाले एकदम मस्त. एकदम हाईट, थोडी हाईट व्हायला पाहिजे, बाकी छान झालंय ना. होईल अजून हाईट होईल. छान एकदम समंजस आणि खूप एकदम हे एकदम गुणी पोरगी. सनीला पण बरं वाटेल का ताईकडे जाऊन भेटून आलो. रत्नाला पण बरं झालं, बोललं भेटलीस ना आत्याला, बरं वाटेल त्याला सुद्धा. चला छान वाटलं भेटून, आनंद झाला. हो हो छान वाटलं भेटून. त्या निमित्तानं तुमची सुद्धा भेट झाली. चला या पनवेलला. चला आता येत असाल तर चला ना, या नंतर या. तुम्हाला तुमची बहीण नाही ना बरोबर, आल्यानंतर या. बहिणीचं नाही, तू नाही आहेस काय. या तू मला सगळ्यांपेक्षा कमी आहेस काय. या मग आला दोघी जणी एकत्र या. आणि बाईला पण करा फोन, मग एकत्र. बाईला मी बोलले का आता ह्या आल्या ना का तुम्ही या, ओला करून या. नाहीतर ओला वगैरे करून देऊ. छान वाटलं भेटून. भाऊंचं पण आठवण आली. भाऊंचं एकदम दादरला आलात नाही, आमच्याकडे आला नाही तर त्यांना खूप वाईट वाटायचं. हा नुसते भांडायचे, तुम्ही आलात का नाही चालूच असायचं त्यांचं. तर मी येतो तेच ना खरेदीला. हो काय नाही, आठवणी आपल्या येतातच शेवटी, असं आहे. चला बाय. रत्नाचे सबस्क्रायबर भेटलेत आणि खूप छान वाटलं मला सुद्धा त्यांना भेटून. आणि मी जेव्हा बाहेर आले दुकानातून तर त्यांनी आवाज दिला आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. म्हणजे रचना नसताना सुद्धा तुम्ही मला आवाज दिलात. आम्हाला तुमच्याबद्दल खूप प्राऊड फील वाटतं आणि आम्ही सतत म्हणजे अशी चर्चा करत असतो. खूप छान. आणि आजकाल असे म्हणजे मिळणं खूप हे वाटतं नसीब. आणि तुमचं ते बोलणं, तुमचं ते वागणं खूप आवडतं. आमच्या मनाला खूप भावून जातं ते एकदम. आणि सासू कशी असावी तर तुमच्यासारखी असावी खरं तर. मग प्रत्येक सून पुढे जाणार. छान छान वाटलं एकदम भेटून तुम्हाला. सो माझे ज्यूसचे शॉट ट्राय करायला आलेले आहेत रेवाताई आंग्रे. त्यांच्याबरोबर त्यांचे हसबंड पण आहेत, पण त्यांना यायचं नाही आहे ब्लॉग मध्ये. नाही तू पी आणि मला सांग कशाच आहे. नाही तर कळेल ना मला की तुला कळलंय की नाही. तू पी. हा एक शॉट घे. आता हा कळेल तुला. मी पायनॅपल सांगितलं पण दुसरा इन्ग्रेडियंट कोणता आहे तो सांग. हे काय ट्राय करू. ते तिचेच आहेत, किड्स आहेत, ते किड्स वाले ते तिला आवडले. पण पायनॅपल बरोबर दुसरं काय आहे ते सांग, म्हणून मी शॉर्ट्स दिलेत. हे दोघांना एक एक प्यायचं आहे. पायनॅपल सोडून मी हे दोघांमध्ये बघते. मला असं वाटतंय का हा आय थिंक वॉटरमेलन. अरे पी ना रे बाबा. स्ट्रेस झालाय. वॉटरमेलन आणि वॉटरमेलन बरोबर अजून एक आहे. एक फ्रूट एक व्हेजिटेबल आहे, कारण हा एक किड्सला ठरवून बनवलेला आहे. ह्याला पण प्यायचं आहे ते. आलं का लक्षात. हल्लीच हो. अरे भाजी म्हणजे प्रॉपर. अरे पण एक व्हेजिटेबल आहे आणि एक कॅरेट आहे.
दुसरा पण टेस्ट उन्हाळ्याच्या सीझन मध्ये खूप आणि खूप बेस्ट आहे, म्हणूनच तुला दिलं रिफ्रेशिंग. अरे तिला एक एक शॉट्स घेते ती. अरे ती मला वेट न करत आहे. शी इज स्मार्ट. हे तर लगेच समजेल तुला. नाही मी तर स्मेलने पण सांगू शकते हे बीटरूट आहे. आणि अजून एक आहे बीटरूट झाली भाजी. अच्छा ही भाजी झाली. ऍपल बोलली मी. फ्रूट ऍपल आणि बीटरूट आहे. ABC पण दिस इज मुलांचं एनर्जी बूस्ट करण्यासाठी. तुझ्या बायकोची एनर्जी बूस्ट करायला दिले मी. जास्त नाचेल. आता हे टेस्ट करायला मला सांग दुसरं इन्ग्रेडियंट काय आहे. अरे कळेल रे. माझ्या जिभेवरती मस्त 2 फ्लेवर आहे. आता पायनॅपल जसं की मला सांगितलं की नाही, तर दुसरा भाजी लेमन आहे, पायनॅपल आणि काय आवडत काय आहे मला. पायनॅपल जास्त स्ट्रॉंग लागतं. क्युकंबर काकडी आहे. सब अलग है. सिर्फ इधर ही मिलेगा. चाहिए होगा तो कॉल करना, पार्सल भेज दूंगी. चला सगळे प्या आता. आता तुम्हाला प्यायचंय दादा. हॅलो हॅलो या दादाला सांगितलं की काय काय टाकलं आणि खूप छान होतं मस्त. ते लहान बाळ झालं. समर हेल्दी ज्यूस ते पहिले. हा म्हणतो कसा आहेस, कसे आहात. तुमची धावपळीचं आयुष्यात एवढा वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. ते इथे माझ्याकडे रिलॅक्सेशनसाठीच आहे. गप्पा मारणार. किती 3 तास झाले ना गप्पा मारतोय. सो येस बॅक टू होम. वाजले आता रात्रीचे 11:30. सो जसं तुम्ही मगाशी बघितलं रोशन आणि रेवा आलेली आणि अचानक आमचं ठरलं की कॉन्टिन्युअसली एक रील करायचं आहे. सो एक ऑन द स्पॉट जो तुम्ही बघितलाच आहे. सो ऑन द स्पॉट हे डिसाईड झालेलं आणि म्हणून एवढं लेट झालं. सो फायनली ते गेलेत. आता आम्ही जेवतोय. खूप लेट झालं आहे. परत उद्या 24 hours ड्युटी आहे. सो येस स्टे ट्यून.